अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आईच्या मनात आपल्या लेकरांसाठी एक अशी प्रार्थना असते जी ती कधीच मोठ्याने सांगत नाही. माझ्या लेकराला आयुष्यात कितीही संकट आली तरी त्याचं रक्षण व्हावं, त्याला दीर्घायुष्य लाभावं, त्याच्या वाट्याला सुख, समाधान आणि आरोग्य यावं. आणि म्हणूनच श्रावण महिन्यात आई आपल्या मुलांसाठी एक विशेष सेवा करते. ही सेवा आहे जिवतीची, जरा जिवंतिकेची पूजा. श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जिवती मातेचं पूजन करून आपल्या मुलांच्या सुखासाठी, आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. पण स्वामी भक्तांनो, ही पूजा नेमकी कशी मांडायची? मुलं घरात नसतील तर काय करायचं? मुलं मोठी झाली असतील तरी पूजा करता येते का? मुलगा असो किंवा मुलगी, दोघांचं औक्षण कसं करायचं आणि जिवती मातेची ओटी कधी भरायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या पद्धतीने मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. कारण ही पूजा केवळ एक धार्मिक विधी म्हणून न करता आईच्या मायेने आणि श्रद्धेने केली तर तिच्या मागची भावना आणखी सुंदर होते. चला तर मग सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया. महाराज, आमच्या लेकरांवर तुमची कृपादृष्टी सदैव राहू देत. त्यांच्या आयुष्यात सुख, आरोग्य आणि समाधान राहू दे. प्रत्येक आईच्या मनातील लेकरासाठीची प्रार्थना पूर्ण होऊ दे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्रावण महिना हा आपल्या संस्कृतीमध्ये अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यामध्ये भगवान शंकराची उपासना, विविध व्रतवैकल्य आणि अनेक सण मोठ्या श्रद्धेने साजरे केले जातात. आणि श्रावणातील शुक्रवार हा विशेष महत्वाचा मानला जातो. याच शुक्रवारी अनेक घरांमध्ये जिवती किंवा जरा जिवंतिका देवीची पूजा केली जाते. परंपरेनुसार जिवती देवीला लहान मुलांचे रक्षण करणारी देवी असं मानलं जातं. म्हणून आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि सुखी भविष्यासाठी ही पूजा करत असते. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मुलं लहान असतोत किंवा मोठी, आईच्या मनात ती कायम लेकरच असतात. म्हणून तुमचा मुलगा कॉलेजला जात असेल, नोकरी करत असेल, लग्न झालेलं असेल किंवा मुलगी तिच्या संसारात सुखाने नांदत असेल, तरीही आई म्हणून तुम्ही ही सेवा श्रद्धेने करू शकता. आता पाहूया ही पूजा नेमकी कशी करायची. सर्वप्रथम घरातील देवघर किंवा पूजा करण्याची जागा स्वच्छ करून घ्या. त्यानंतर जिवती मातेचे चित्र ठेवावं. काही कुटुंबामध्ये जिवती सोबत नागनरसोबाचे चित्र देखील ठेवण्याची परंपरा आहे. तुमच्या घरात ही पद्धत असेल तर नक्की पाळा. आणि जर मांडणी करण्याची सोय नसेल तर जिवती मातेचे चित्र देवघराच्या जवळ लावूनही पूजा करता येते. मांडणीच्या समोर श्री गणपतीची मूर्ती ठेवा. सर्वप्रथम गणपती बाप्पाला हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करा. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर जिवती मातेच्या चित्राला हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करा. उपलब्ध असतील तर फुले वाहा. दुर्वा आणि आघाड्याची माळ अर्पण करण्याची देखील परंपरा आहे. तसंच काही ठिकाणी कापसाच्या वस्त्राची माळ देखील देवीला अर्पण केली जाते. ही पूजा करताना एक सुंदर श्लोक म्हणता येतो. जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षा वृत्ते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते. हा श्लोक श्रद्धेने म्हणावा. श्लोक पुन्हा एकदा ऐका. जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षा वृत्ते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते. हा श्लोक श्रद्धेने म्हणा. पूजा करताना एकदा म्हटला तरी चालतो. शक्य असल्यास मन शांत ठेवून त्याचा जप करत पूजा पूर्ण करावी. आता येतो सर्वात महत्वाचा भाग, तो म्हणजे नैवेद्य. जिवती मातेला दर शुक्रवारी गुळ फुटाणे अर्पण करू शकता. काही घरांमध्ये दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. तुमच्या घरच्या परंपरेनुसार यापैकी जो नैवेद्य शक्य असेल तो तुम्ही श्रद्धेने दाखवा. इथे मोठमोठ्या पदार्थांची गरज नाही. देवाला पदार्थांपेक्षा भावना महत्वाची असते. यानंतर जिवती मातेची आरती करावी. काही ठिकाणी जिवतीची स्वतंत्र आरती केली जाते तर काही घरांमध्ये लक्ष्मी मातेची आरती करण्याची देखील पद्धत आहे. तुमच्या घरात जी परंपरा आहे ती तुम्ही श्रद्धेने पाळा. आता या पूजेतील सर्वात सुंदर भाग म्हणजे मुलांचे औक्षण. ज्या दिवेने तुम्ही जिवती मातेची आरती करता त्याच दिवेने आपल्या मुलांचे औक्षण करण्याची काही घरांमध्ये परंपरा आहे. आरतीनंतर आपल्या मुलाला किंवा मुलीला समोर बसवावं आणि मनात त्याच्या किंवा तिच्या चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना करत औक्षण करावं.
औक्षण करताना तुम्ही आधी सांगितलेला जीवती मातेचा श्लोक म्हणू शकता आणि मनापासून अशी प्रार्थना करा, हे जीवती माते, माझ्या लेकराला सुखी ठेव, त्याच्या आयुष्यातील संकट दूर कर, त्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभू दे, त्याच्या प्रत्येक पावलावर तुझी कृपा छाया राहू दे. स्वामी भक्तांनो, हा क्षण एका आईसाठी किती भावनिक असतो हे आईच जाणू शकते. मुलं कितीही मोठी झाली तरी आईला त्यांची काळजी तितकीच असते. आता काहींचा प्रश्न असेल, माझी मुलं माझ्यापासून दूर आहेत, मग मी औक्षण कसं करू? समजा तुमचा मुलगा किंवा मुलगी दुसऱ्या गावात शिकत आहेत, नोकरीसाठी बाहेर आहे किंवा अगदी परदेशात आहेत, तरीही श्रद्धेने ही सेवा करता येते. अशी काही कुटुंबांची परंपरा आहे. जिवती मातेची पूजा पूर्ण केल्यानंतर चारही दिशांना मुलाच्या नावाने औक्षण करण्याची पद्धत काही ठिकाणी आढळते. औक्षण केल्यानंतर त्या दिशांना थोड्या थोड्या अक्षता अर्पण केल्या जातात. मनात अशी भावना ठेवायची, ही अक्षता माझ्या लेकराच्या मस्तकावर पडत आहेत आणि मी त्याचंच औक्षण करत आहे. श्रद्धा ही अंतरावर थांबत नाही. मुलं जवळ असोत किंवा दूर, आईची प्रार्थना कायम त्यांच्या सोबत असते. आता या पूजेमध्ये ओटी भरण्याची देखील परंपरा आहे. श्रावणातील शुक्रवारांपैकी एखाद्या शुक्रवारी जिवती मातेची ओटी तुम्ही भरू शकता. नारळ, खोबरे किंवा तुमच्या घराच्या परंपरेनुसार ओटीचे साहित्य ठेवून देवीची ओटी भरावी आणि काही ठिकाणी ही ओटी एखाद्या स्त्रीला देण्याची सुंदर परंपरा देखील आहे. तुमच्या क्षमतेनुसार एखाद्या स्त्रीला जेवायला बोलवा. जर जेवण शक्य नसेल तर साधं दूध, साखर किंवा घरात उपलब्ध असलेला अल्पोपहार प्रेमाने द्या. मुख्य गोष्ट आहे सत्कार आणि आदराची भावना. आपल्या घरातून त्या दिवशी कोणीही रिकाम्या मनाने जाऊ नये, ही भावना या परंपरेमागे आहे. आता एक महत्वाचा प्रश्न, ही पूजा फक्त सुवासिनी महिलांनीच करायची आहे का? नाही, तुम्ही आई आहात, हीच या सेवेतील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. विधवा असो किंवा सुवासिनी, मुलांसाठी प्रेम आणि आशीर्वाद देण्याचा अधिकार हा प्रत्येक आईला आहे. म्हणून कोणत्याही आईने स्वतःला कमी समजू नये. आईपणापेक्षा मोठी ओळख दुसरी नाही. आता मासिक पाळीच्या काळात एखादा शुक्रवार आला तर अशा वेळी आपल्या शरीराला विश्रांती देऊन पूजा न करण्याची पद्धत काही घरांमध्ये पाळली जाते. याबाबत तुमच्या कुटुंबातील धार्मिक परंपरा किंवा गुरुजींचे मार्गदर्शन मानावे. एखादा शुक्रवार राहून गेला म्हणून मनात अपराधीपणा ठेवू नका. देवापुढे भीतीपेक्षा मोठी श्रद्धा आहे. आता एक गोष्ट महत्वाची, ही सेवा किती वर्ष करायची? परंपरेनुसार दरवर्षी श्रावणातील शुक्रवारी जिवती मातेची पूजा करण्याची पद्धत आहे. यासाठी मुलं लहान असल्याची अट नाही. मुलं मोठी झाली तरी आईच्या मनातील प्रार्थना ही थांबत नाही. म्हणून शक्य असेल तोपर्यंत ही सेवा श्रद्धेने सुरू ठेवता येते. आणि हो, घरात एखादा शुक्रवार एखाद्या कारणामुळे अपेक्षेप्रमाणे पूजा करता आली नाही तरी स्वतःला दोष देऊ नका. तुमच्या परिस्थितीनुसार साधेपणाने सेवा करा, कारण देवाला दिखावा नको. मनापासून घेतलेलं नाम आणि लेकरांसाठी केलेली प्रार्थना हवी. स्वामी भक्तांनो, आजच्या या जिवती पूजेची संपूर्ण भावना एका वाक्यात जर सांगायची झाली तर ही पूजा फक्त देवी समोर दिवा लावण्याची नाही, ही एका आईने आपल्या लेकरासाठी केलेली प्रेमाची आणि आशीर्वादाची प्रार्थना आहे. म्हणून या श्रावण महिन्यात तुमच्या घरात जिवती मातेची पूजा होत असेल तर ती श्रद्धेने करा. मुलं जवळ असतील तर प्रेमाने त्यांचं औक्षण करा. दूर असतील तर त्यांच्या नावाने मनापासून प्रार्थना करा आणि आपल्या संस्कृतीतील या सुंदर परंपरा पुढच्या पिढीला देखील समजावून सांगा. कारण परंपरा फक्त पूजा करून टिकत नाही, ती पुढच्या पिढीच्या मनात श्रद्धेने रुजवावी लागते. आजची ही सेवा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करूया. महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना, जगातील प्रत्येक आईच्या लेकरांवर स्वामींची कृपादृष्टी राहू दे. प्रत्येक मुलगा मुलगी निरोगी, सुखी आणि आनंदी राहू दे. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्याची शक्ती त्यांना मिळू दे आणि प्रत्येक आईच्या मनाला समाधान मिळू दे. शेवटी एवढंच, आईच्या ओठांवरचं लेकरांसाठीचं नाम आणि स्वामींच्या चरणी केलेली प्रार्थना ही कधीच व्यर्थ जात नाही. स्वामींची कृपा तुमच्या आणि तुमच्या लेकरांच्या माथ्यावर सदैव राहोत. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.